याच संदर्भात उपमहापौर संजय घाडी यांनी लोकशाही मराठीशी काही वेळापूर्वी फोनवरनं प्रतिक्रिया दिली होती. ते नेमकं काय म्हणाले होते ऐकूया. नक्की मी आयुक्तांकडून या संदर्भात माहिती घेतो. जे कोण दोषी असेल, आतापर्यंत 3 अधिकाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे याच्यामध्ये दोषी आढळल्यामुळे, आणि जितेंद्र परदेशी जर याच्यामध्ये हे असतील दोषी तर त्यांच्यावरती 100% कारवाई करायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आयुक्तांकडे आता हेड ऑफिसला पोचून करतोय. मी जबाबदारी घ्यायलाच पाहिजे या घटनेची. एका लहान मुलाच्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, आणि याच्यामध्ये ज्यांनी जे हलगर्जीपणा असेल जबाबदार असतील त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. नाही त्यावेळी आज त्यांनी या चौकशीनंतर या 3 अधिकाऱ्यांना आपण निलंबित करण्यात आलेलं आहे. त्या चौकशीमध्ये जितेंद्र परदेशी यांचं नाव नव्हतं का त्या यादीमध्ये? मला यादीमध्ये? त्याच्याबद्दल कल्पना नाही. मी तो अहवाल पाहून घेतो आणि जर असतील तर तशी त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. बिल्डर लॉबी किंवा कुठची लॉबी यांचा कोणाचा वरदहस्त असला तरी कामचुकारपणा किंवा एवढ्या मोठ्या मृत्यू होण्याच्या घटनेला जो जबाबदार असतो त्याला कुठेही त्या ठिकाणी माफ केलं जात नाही आणि केलं जाणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.